हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील तर मी पण मजेतच आहे म्हणायचं. तर थोडेसे केस आहेत म्हणजे झाले धुतलेच नाहीत मी 4-5 दिवस झाले धुतलेले नाही येते. तर थोडेसे झाले त्याचं मला आज आवडताना तुम्हाला दाखवं. तर आज उशीर झालेला आहे मला आवरायला, नाही तर नाही का मला पूर्ण आवरून बसलेली असते. पण आज का उशीर झाला कारण का पाणीच उशीर आलं, म्हणजे आत्ता आलं पाणी 9:30 वाजता. मग मी आत्ता कपडे होते माझे धुवायचे, ते कपडे धुवून टाकले. कारण काय रोज तर नाही धुत, कारण की एकच ड्रेस पडतो, मग रोज नाही धुत. 2 दिवसाला धुत असते, नाही तर मग दिसाडतं ते धुत असते. तर काल काय धुतले नव्हते म्हणून मग आज धुवून टाकले. तर आता प्रत्येक मी काय करते, सकाळी लवकर उठते ना, मॉर्निंग वॉकला पण जात असते, फिरायला पण जात असते. पाऊस आला तर नाही जात, पाऊस नाही आला तर मग जाते. पण मी आज उशिरा उठले म्हणून आज काय गेले नाही आहे. आता उद्यापासून परत चालू करायचे आपलं जे रुटीन आहे ते. केसांना तेवढी गळती लागली ना, तर प्लीज काय असेल तर सांगा. एवढी गळती लागली आहे मला, असं अक्षरशः रडायला होते. दिसत नसतं खूप गळती लागली, अशी बस 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 केस निघतात, जेव्हा टक्कल होईल आता एवढे केस निघतात. तर आता प्रत्येकाला असं वाटते की म्हणजे बऱ्याच जणांना आता फ्रेंड्स लोक आहेत त्यांना पण सर्व गोष्टी माहिती आहे की आता प्रीती एकटी राहते, सर्व गोष्टी एकटी करते. तर प्रत्येकजण विचारायला लागले आता की आता पुढं जाण्याचं काय निर्णय घेणार आहे का काय करणार आहे काय नाही. भरपूर साऱ्या अशा कमेंट्स म्हणजे डायरेक्टली मला असं कमेंट्समध्ये नाही विचारते, पण डायरेक्टली मला विचारता येते. पण माझं तर उत्तर आहे डायरेक्टली नाही म्हणून. कारण की मी सकाळीच एक व्हिडिओ पाहिला. आता व्हिडिओ पाहते किंवा मोटिवेशनचे मी व्हिडिओ पण ऐकते, त्याच्यामध्ये पण भरपूर साऱ्या शिकायला काय भेटतं. तर लाईफमध्ये लाईफ पार्टनरच का गरजेचा आहे, तुम्हीच आता मला कमेंट्समध्ये सांगा. लाईफमध्ये लाईफ पार्टनरच का गरजेचा आहे म्हणून. नसेल तर माणूस नाही का लाईफ जगू शकत. उलट खूप म्हणजे माझं तर मत आहे, खूप आनंदाने जगू शकतो, टेन्शन फ्री जगू शकतं. फक्त विचारामधून मुक्त झालं पाहिजे. जर विचारामधून मुक्त नाही ना झाला तर आपण कधीच लाईफ पार्टनर असताना पण आनंदी नाही जगू शकत आणि एकटा असताना पण नाही आनंदी जगू शकत. मी तसं खूप प्रयत्न केलं आणि करत आहे आणि आता मला त्या गोष्टींचं काहीच वाटत नाही आहे. काहींना असं वाटतं की बाबा ठीक आहे आता आहे, तरुण आहे किंवा काय आहे म्हणून त्या गोष्टी बोलती, नंतर पुढं खूप काय गोष्टी असतात त्याला फेस करावं लागतं. मला पण त्याचं पण काय नाही आहे, मी तर मला त्याचं पण उत्तर नक्कीच देईल वेळ आल्यावर. पण आता मला तुम्ही सांगा की प्रत्येकजणांनी कमेंट्स करून सांगा. भरपूर साऱ्या हे बघते ते आता मी फायनली मुक्त झालेली आहे आणि 1 वर्ष तर झालेलीच आहे आणि 1 वर्षामध्ये एवढा भरपूर साऱ्या काही गोष्टींचा अनुभव आला, भरपूर साऱ्या गोष्टी फेस केल्या आणि आता एकटेपणाचं काय म्हणजे काहीच वाटत नाही, काहीच. भीती हा प्रकार तर कसला राहिलाच नाही. अंधार असो आणि काय असो, अंधाराला का भ्यायचं जर माणसात असून आपल्याला भीती असेल तर मग अंधारात कसली भीती ना, अंधारात कसलीच भीती नाही आहे. माणसाला असं वाटतं की अंधार आहे, अंधाराला भितात, एकटी आहे, एकटी काय करू शकत नाही. तर एकटी सर्व काय करू शकते. सर्व म्हणजे फक्त हिंमत पाहिजे की मी या गोष्टी करू शकते म्हणून. काहीच गोष्टी अवघड नसतात, केल्या ना सगळ्याच गोष्टी सोप्या आहेत. जोपर्यंत आपण म्हणतो नाही मी नाही ह्या गोष्टी करू शकत असं तसं, मग नाही काय करू शकत. म्हणून लाईफमध्ये पार्टनर असणंच हा गरजेचं नाही आहे. एकटी बाई पण स्ट्रॉंग राहू शकते आणि राहायलाच पाहिजे.
कोणत्याही सिच्युएशनमध्ये. लग्न म्हणजे ना एक जुगार झालं, जुगार टाईप. जुगारीचं तरी कसं असतं, माणूस आहे ना जुगार एकटं जाऊन खेळतं, गुपचूप चोरून लावलेलं असतं. पण लग्न आहे ना हे जुगार आहे ना आपण 1000 माणसामध्ये खेळत असतो. 1000 माणसामध्ये ते लावलेलं असतं डाव, आणि तो डाव लागला तर मग म्हणायचं की त्याच्यासारखं सुंदर नाही. आणि तोच डाव फसला की आयुष्य आहे ना असे माती होऊन जाते, माती राखरांगोळी होऊन जाते. लोक बोलणारे भरपूर असतात, 1000 लोक तुम्हाला बोलणारे भेटते, 1000 लोक हे करणारे भेटते. पण ज्या सगळ्या गोष्टी काही झाल्या ना त्याला फेस करायला फक्त आहे ना तिच्या घरच्यांना म्हणजे आई वडील भाऊ बहीण एवढ्यांनाच फेस करायला लागतं. आणि तिला स्वतःला जे 1000 बोलणारे असतात ना ते कोणच येत नाही, कोण म्हणजे कोणच नाही येत. आपल्याला सगळ्या गोष्टी फेस करायला लागतात. मग कोणताही विचार करताना ना 1000 वेळा विचार करा आणि मगच डिसिजन घ्यायचा. नाही तर आयुष्याची राखरांगोळी झाल्याशिवाय राहत नाही. तर माझं असं झालं तर मला भरपूर साऱ्या फ्रेंड्स मला भेटलेले, भरपूर म्हणजे भरपूर. त्यांना पण ह्याच गोष्टी फेस कराव्या लागतात. आता मी प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत, पण भरपूर आहेत माझ्यापाशी तशा फ्रेंड्स. कारण ते दुःख आपण त्याच्यातून जात असतो ना तेव्हा ते आपल्याला समजत असतं काय आहे ते, त्याशिवाय नाही समजत. मग खूप साधा सिंपल मेकअप असतो, मी जास्त काही करत नाही मेकअप. ह्या महिन्यात एवढं खूप अवघड झालेलं आहे ना, तिला म्हणजे अवघड झालं. टॉप मला हे करायचं आहे. आता मी हाताने हा टॉप शिलाई करणार आहे, कारण काय थोडासा उसवलेला आहे आणि मला द्यायचं आहे घालून. त्यावर उलटा नव्हता करायला लागणार, पण तरी चालेल, मी केलेला आहे. त्या थोडासा फाटलेला आहे आणि आता हा हातानेच ह्याचा कार्यक्रम करणार, हाताने शिवणार आहे. थोडं पास होईल. तर तुम्हीच सांगा मला की लाईफमध्ये पार्टनर असणं का गरजेचं आहे ते कमेंट्समध्ये सांगा. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघते. भरपूर जण कमेंट्स करते, कोण पॉझिटिव्ह करा, कोण निगेटिव्ह करा, पण सांगा. मग मी त्याचं उत्तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देते की का गरजेचं नाही. जर तुम्ही एकटं राहायला शिकता ना तेव्हाच तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये काय गट्स आहेत ना ते ओळखू शकता की बाबा खरंच मी ह्या गोष्टी करू शकते, किंवा खरंच माझ्याकडे ह्या गोष्टींचं उत्तर आहे, किंवा मी हे करू शकते. तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आहे ना, किती पण मोठ्या मुद्द्यावरची बाई असेल तिला त्या गोष्टी फेस कराव्याच लागतात. का? कारण की आता मी हे केलं, जात होते म्हणजे आजोबा आजारी होते तेव्हा मी बारामतीला चालले होते ना, तेव्हाच मी तुम्हाला उदाहरण आत्ता नाही देत, नंतर सांगतो. माझा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, मी तुम्हाला नंतर त्याचं उदाहरण सांगते. प्रत्येक महिलेलाच ते फेस करावं लागते.
सरकारी अधिकारी महिला असो नाही तर कोणती असो प्रत्येक. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.